पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय। या कुंदेंदु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशंकर प्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापः। जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदो श्रीचरण श्री गुरूंचे जयांचे निआठवे शब्दसृष्टी अंगवे सारस्वतागवे जिवेशी अमृता ते पारुखे म्हणे रस होती ओळंगणे अक्षराशी भावाचे अवतरण अवतरविती निजखूर्ण हाताचडे संपूर्ण तत्वबोध श्री गुरूंचे पाय जय हृदय वसो निठाय तै एवढे भाग्य होय उन्मेषाशी ते नमस्कारो निहाता सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातराजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदुस्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि। अमानित्वमदम्भित्वमहिंसा क्षान्तिरार्जवम् आचार्योपासनं शौचं स्थैर्यमात्मविनिग्रहः। अमानित्वमदम्भित्वमहिंसा क्षान्तिरार्जवम् आचार्योपासनं शौचं स्थैर्यमात्मविनिग्रहः। अमानित्वम अदंभित्वम अहिंसा क्षांति आर्जवम आचार्योपासनम शौचम स्थैर्यम आत्मविनिग्रहः। भगवान संत सम्राट माऊलींच्या असीम अनुग्रहाने आपण सर्व अंतर्मुख वृत्तीनं भगवती ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आपल्या जीवनातील मंगल करण्यासाठी आणि ते मंगल ज्या साधनाने प्रवृत्त होईल त्या कल्याणाची शाश्वत सुखाची प्राप्ती आपल्या जीवनात होऊन ते अविनाशी सुख त्या सुखाचा निरंतर आपणाला भोग व्हावा आणि नंतर देहपातानंतर आपण विदेह कैवल्याला प्राप्त व्हावं म्हणजे आपलं जे मूळ स्वरूप आहे त्या स्वरूपामध्ये आपली स्थिती व्हावी अशा प्रकारचा ऋषीमुनींचा जो काही आपल्याला संदेश आहे किंवा त्याच्यामध्ये असणारा नियत साध्य साधन भाव त्यांनी सांगून ठेवलेला आहे त्याचंच अनुकरण करीत त्यांचेच हिशेब समजावून घेत आपण त्या संत गेले जया ठाया
देवराया पाववी. संत ज्या ठिकाणी जाऊन पोचले त्याच ठिकाणी आपली स्थिती व्हावी यासाठी आपण या चिंतनामध्ये प्रवृत्त झालो. हे आपल्या जीवनातले भाग्याचे क्षण आहेत. जोपर्यंत चंद्रसूर्य आहे जोपर्यंत मानव जात आहे तोपर्यंत प्रत्येक मानव मात्राला मला अविनाशी सुख प्राप्त व्हावं ही अंतरंगातील मागणी आणि दुःखाची आत्यंतिक निवृत्ती व्हावी ही मागणी, याचंच नाव मोक्ष आहे. म्हणजे प्रत्येक जीव हा मुमुक्षु आहे, त्याला मोक्षाचीच प्राप्ती हवी आहे. परंतु तो मोक्ष काय झालं की तो मोक्षप्राप्तीचं जे साधन आहे आणि ते निश्चित साधन आहे त्या साधनाला सोडून त्याचा पत्ता चुकला आणि जी दुःखरूप साधनं आहेत शब्द विषिण्वंती ती विषयानी जी मनुष्याला दुःख सागरामध्ये लोटून देतात, बुडवतात, त्याच्यामध्ये कायम निमज्जन करायला लावतात, असे जे शब्द स्पर्श रूप रस गंध या पंचविषयाच्या ठिकाणी जीव सुख शोधू लागला आणि त्यामुळं तो आपल्या मूलभूत असणाऱ्या आत्मस्वरूपापासून दुरावत गेला आणि दुःख भोगू लागला, कारण पत्ता चुकला. परंतु भगवान परमात्म्याची आपल्यावर कृपा आहे की जे अपौरुषीय वेदाने सांगितलेलं साधन आहे आपल्याला ह्या सुखप्राप्तीसाठी आणि दुःख निवृत्तीसाठी त्याचा विचार आपण करत आहोत. म्हणजे किमान आपण मार्गावर आहोत. या ठिकाणी एक ना एक दिवस आपण आपल्या जे काही निश्चित ध्येय आहे, ज्ञेय आहे, गंतव्य आहे तिथं पोचल्याशिवाय राहणार नाही. म्हणून परमार्थ करणाऱ्या साधकांनी आपल्या जीवनामध्ये आपण जर योग्य मार्गावर असू तर संपूर्ण जग जरी त्याच्या विरुद्ध गेलं तरी आपल्या निश्चयापासून परान्मुख होता कामा नये. कारण का तर माझा मार्ग योग्य आहे आणि त्या ठिकाणी या मार्गानेच मला जर गंतव्य प्राप्त होणार आहे तर काही झालं तरी आता त्याला म्हणतात काय होईल ते होया शेवटी लाभ आणि तुटी देव जाणे. जे लोक विषयात सुख शोधतात त्यांना कोणाला सुख झालेलं नाही असं आपल्याला अनुभवाने पण कळतं. दुसरी गोष्ट की आपल्याला ह्या मार्गावर चालत असताना जर पूर्वी आपल्या ठिकाणी आपणही विषयांचा भोग घेतलेला आहे, विषयांच्या विषयी प्रीती ठेवून त्या ठिकाणी सुखाचा शोध घेत असताना आपल्याला कुठेही शोध लागला नाही. थोडंफार जे सुख मिळालं ते सुद्धा सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे. अत्यंत दुःखाने लिंपायमान अशा प्रकारचा अंतरंगात असणारं यत्किंचित नाममात्र सुखाचा जो अनुभव आला तो अनुभवही त्या सुखाचा विषयापासून मिळालेलं नव्हतं. ते आपलंच सुख त्या ठिकाणी आपण त्या विषयाच्या ठिकाणी आरोपित केलं होतं. जसं एखादं श्वान ते मृत प्राण्यांची ज्या अस्थी हाडं त्या हाडाच्या कातळात चघळतं आणि त्याला असं वाटतं की ह्या हाडामधून थोड्या वेळाने त्याच्या तोंडाला रक्ताची चव लागते. त्याला वाटतं की हाडातून मी पुन्हा पुन्हा चर्वण केल्यामुळं हे रक्त आलेलं आहे, परंतु ते असतं त्याच्या हिरड्यातून आलेलं. तसं विषयांच्या माध्यमातूनही जीवाला जेव्हा सुखाचा भोग होतो तेव्हा त्याला वाटतं की हे विषयांचं सुख आहे, परंतु ते खरं आलेलं असतं आत्मस्वरूपापासून. त्याच्यासाठी वेदांतामध्ये प्रक्रिया दिली की विषयापासून जेव्हा सुख होतं तेव्हा ते अनुकूल विषयापासून होतं. आपल्याला जो इच्छित विषय आहे त्या इच्छित विषयाची प्राप्ती झाली की आपलं मन जे चंचल झालेलं असतं तो विषय मला कधी प्राप्त होईल अशा वेळेला ते मन काय होतं, ती इच्छा जी होती ती निवृत्त होते, कारण इच्छित विषय जो आहे तो प्राप्त झालेला आहे. आणि मनाची चंचलता थांबली म्हणजे मन काही क्षण स्थिर होतं आणि त्या स्थिर मनामध्ये तिथं त्या मनाचंच अधिष्ठान असणारा जो आत्मा आहे, नाहीतर मन तर जड आहे. त्या मनाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं ज्ञान नाही, ते जड आहे मूलतः, पण त्या मनामध्ये त्याचं अधिष्ठान असणाऱ्या आत्म्याचं प्रतिबिंब पडतं. म्हणजे आत्मा सुखरूप आहे, ते सुखाचं प्रतिबिंब पडतं. मग त्याला काय वाटतं की हे जे सुख आहे हे आत्म्याचं आहे असं जीवाला कळत नाही, कारण त्याच वेळेला विषय प्राप्त झाला, त्याच वेळेला सुखही झालं आणि त्याच वेळेला त्याची वृत्तीही स्थिर झाली. पण ही जी गोष्ट आहे
ही मनुष्य बारकाईनं किंवा सूक्ष्मरीतीनं परीक्षण निरीक्षण करत नाही. त्यामुळं त्याला काय वाटतं, होतं असं की अनुकूल विषयाची प्राप्ती, मनाची स्थिरता आणि त्याच्यामध्ये आत्मानंदाचं भान, ह्या सगळ्या गोष्टी एकाच वेळेला घडतात. परंतु त्यामुळं त्याला काय वाटतं, हा आनंद आत्म्याचा असताना हा मला विषयापासून मिळालेला आहे असं वाटून तो त्या ठिकाणी सर्व सुखाची आशा जन्म गेला. क्षण एक मुक्ती यत्न नाही केला, हिंडता दिशा सीन पावला, माया वेष्टीला जीव माझा, माझे स्वहित नेनती कोणी. त्याला खरं जे हित आहे, खरं कल्याण आहे, ते कल्याण विषयात आहे असं वाटून अनंत जन्मच्या जन्म, त्यात किती जन्म झाला फेरा, गणित नाही जी दातारा, अशा प्रकारचा तो एक प्रकारच्या ह्या जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये जीव सापडलेला असतो. परंतु या ठिकाणी आपण जेव्हा संत संगती आणि सत्शास्त्र यांच्याद्वारा जर मनुष्य आपल्या जीवनामध्ये सुखप्राप्तीचा प्रयत्न करील आणि दुःखनिवृत्तीचा प्रयत्न करील, तर त्याला निश्चित या ठिकाणी जे हे शाश्वत सुख प्राप्त होतं, त्याला परमाशांती प्राप्त होते, रम्य समाधान प्राप्त होतं, कृतकृत्यता प्राप्त होते आणि त्याच्या जीवनातील दुःखाची आत्यंतिक निवृत्ती होते. ते स्वप्नात देखील त्याला येत नाही. अशा प्रकारचं आपल्या संपूर्ण ह्या शास्त्रकारांनी, ऋषीमुनींनी, संतांनी ही दौंडी पिटलेली आहे, उद्घोष केलेला आहे आणि त्या उद्घोष केलेल्या तत्त्वज्ञानाचं आपण अनुसरण करत आहोत, त्याचा मागोवा घेत आहोत. ही आपल्या जीवनातील भाग्याची गोष्ट आहे. म्हणून नेहमी मुमुक्षुनी आपण योग्य असू तर संपूर्ण जग जरी आलं तरी मी याच मार्गाने जाईल. आता मला जगामधले केवढेही ऐश्वर्य, कितीही बाह्य त्यांचा आडंबर असणारे अनेक संप्रदाय, पंथ, मतमतांतर, विचारप्रणाली, साधना माझ्यासमोर आल्या तरी मी ही जी वारकरी संतांनी सांगितलेली जी जीवनशैली आहे, ह्या जीवनशैलीचं मी अनुष्ठान करील. आणि आत्तापर्यंत इतके जन्म झाले तर एक हा कोरा जन्म मी केवळ या ठिकाणी ह्या संतांचा आज्ञेचं पालन आणि त्या आज्ञेचं पालन करण्यासाठी माझा जीव वाळून टाकण्याचं ठरवलेलं आहे. त्या देवाने दिलेली ही सामग्री ती त्याच्याचसाठी उपयोगात आणायची आणि माझं स्वत्व जे आहे ते पूर्णपणे त्या स्वत्वाचा परित्याग करून ते भगवत चरणी समर्पण करून आता जोपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत मी ह्या काय घडेल ते घडोया, शेवटी काय व्हायचं असेल ते होऊ द्या, लाभ हो किंवा तुटी हो, परंतु मी यापासून कार्यम वा साधय, मी माझं कार्य साध्यच करणार. फार झालं तर काय होईल, देहम वा पातय, मी या देहाचा परित्याग करील, परंतु या ठिकाणी मी माझा मार्ग सोडणार नाही. असा दृढ निश्चयाने जो साधक इकडं प्रवृत्त होईल त्याला मरणाच्या एक क्षण का होईनापूर्वी त्या परमात्मा तत्वाचा साक्षात्कार होईल आणि त्याच्या ठिकाणी जन्मा आली याचे आजी फळं झाले साचे, असा त्याला तृप्तीचा ढेकर त्याला आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुकाराम महाराज, नामदेवराय, ज्ञानोबाराय सगळ्या संतांना ह्या मानव मात्राची अंतकरणात असणारी जी अत्यंत करुणा, त्या करुणेच्या पोटी त्यांनी हे एवढं साहित्य आपल्यासाठी करून ठेवलेलं आहे की जरी त्यांचे असणारे लीला विग्रह हे या ठिकाणी काळाच्या आड गेल्यासारखे भासले, वास्तविक आत्मरूपाने ते नित्य आपल्यामध्येच आहेत, आपल्याला सारखी प्रेरणा करीत आहेत, परंतु पाठीमागं त्यांनी हे शब्दाचं धन, ही अभंगवाणी किंवा ओवी ज्ञानेशाची अभंग तुकयाचा, या ठिकाणी हे त्यांनी आपल्याला असं ठेवून दिलेलं आहे की फक्त त्या शब्दांचं आलोडन करून, त्या शब्दांचा मागोवा घेत, त्याचं ते शब्दाचा अर्थ समजून घेत, अनुष्ठानात आणीत आपण त्या शब्दाचं जे काही त्यांचा अभिप्रेत अनुभूती आहे, ब्रह्मानुभूती, त्या ब्रह्मानुभूतीला जाऊ शकतो आणि चंद्रसूर्य असेपर्यंत त्यांचंच अनुसरण करणारे जे जीव आहेत ते जीव ह्या ठिकाणी समाधानाला प्राप्त होतील. अशा प्रकारची एक नाव किंवा त्यांनी आपल्यासाठी एक भवसागरातून तरुण जाण्यासाठी ही शब्दरूपी नाव त्यांनी आपल्यासाठी करून ठेवलेली आहे आणि त्याचाच मनुष्याने आयुष्यभर आश्रय करावा आणि आपल्या स्वस्वरूपाला प्राप्त व्हावं. असो या ठिकाणी आपला हा वारकरी संप्रदाय ह्या
संत साहित्याच्यामुळं अत्यंत समृद्ध श्रीमंत ऐश्वर्यशाली आहे, परंतु आपण आपलं जे काही चित्त आहे ते चित्त संपूर्ण एकाग्र करून या शब्दांचा आढावा किंवा या शब्दांचा मागोवा आपण घेतला पाहिजे. असो, त्याच्यामध्ये आपण एक प्रवृत्त झालेलो आहोत. आता यामध्ये आपला जो विषय चालू आहे, या ज्ञानीपुरुषाची जी लक्षणं आहेत ती लक्षणं माऊली सांगतात, भगवान परमात्मा सांगतात की ज्ञानीपुरुषाची लक्षणामध्ये पहिलं लक्षण अमानित्व सांगितलं, दुसरं अदंभित्व सांगितलं, तिसरं अहिंसा सांगितलं आणि त्या अहिंसेचं चिंतन आपण करत आहोत. चिंतन करताना माऊलीने अहिंसेचं चिंतन आता पूर्ण केलेलं आहे, परंतु त्याच्यासाठी याच्यामध्ये खूप विस्तार माऊलींना करावा लागला. तेव्हा हा विस्तार केल्यामुळं हा एक पाल्हाळिक बोलणं झालं की काय अशी कोणाला शंका येईल, म्हणून त्याचा परिहार माऊली अभिप्रेत्य परिहार म्हणजे स्वतःच म्हणतात की पाल्हाळ झाला, आपण हा पाल्हाळ करणं आवश्यक कसं आहे हे श्रोत्यांना समजावून देत आहेत. आणि त्याच्यामध्ये आत्तापर्यंत आपण साधारणपणे 318 ओळीपर्यंत आलेलो आहेत. अब 218 त्या 218 ओळीपर्यंत माऊली सांगतात की 318 ओळीपर्यंत आलेलो आहोत. तर त्याच्यामध्ये माऊलींनी सांगितलं की तुम्हाला कदाचित वाटेल की मला ह्या अहिंसेविषयीचं प्रेम असल्यामुळं आणि ह्या अहिंसेचं वर्णन करण्यामध्ये मी काही रसास्वादात गुंतलो, त्यामुळं माझ्या बुद्धीला आवर घालता आली नाही आणि म्हणून हा इतका 3च पदं अहिंसा ही 3च अक्षर आहेत, पण त्याचा विस्तार एवढा केला. पण असं हे श्रोते जन हो, तुम्ही असं समजू नका मी रसास्वादात गुंतलो असंही त्याचा भाग नाही. दुसरी गोष्ट असे की मला ह्या प्रेमामुळं अहिंसा प्रेमामुळं मला खूप मोठं स्फुरण झालं म्हणून हे अशा प्रकारचं विस्तार केला असं नाही. तर याला काही कारण आहे आणि ते कारण सांगताना माऊली म्हणतात अहिंसा पद जे आहे ते एरवी प्राप्ते मतांतरे खातोंबुनी अंग भरे बोली जेल तै नसरे तुम्हा पासी. ते म्हणतात प्राप्ते मतांतरे, इतर मतांतरं प्राप्त झाली. आपण पाहिलं एक आयुर्वेदचं मत सांगितलं, पूर्वमीमांसकाचं मत सांगितलं, जैनाचं मत सांगितलं. आज ती मतं जी आहेत सगळ्याच लक्षणांची काय आहेत उपलक्षण आहे, परंतु हे मतं एकदा जर आपल्याला यांचं खंडन कळलं तर इतरही मतांचं खंडन करायला काही हरकत नाही. तेव्हा इतर मतं प्राप्त झाली आणि ती थातंबुनी म्हणजे तशीच ठेवली, त्या मताचं खंडन केलं नाही आणि अंग भरे बोली जाईल. आणि मी तुमच्या समोर पुष्कळ अहिंसे संबंधाने बोललो असतो तर न सरे तुम्हापाशी, तुम्ही त्याजवळ हे बोलणं सरतं झालं नसतं, म्हणजे तुम्ही हे मान्य केलं नसतं. मी अगदी थोडक्यामध्ये स्वल्प शब्दामध्ये अहिंसेचं जर निरूपण केलं असतं तर ही गोष्ट तुम्ही मान्य केली नसती. त्याच्यासाठी माऊली आता उदाहरण देतात. पहा 319 क्रमांकाची ओवी. रत्न पारखियांच्या गावी जाईल गंडकी तरी सोडावी, काश्मीरी न करावी मिडगण जे. रत्न पारख्यांचं गाव आहे म्हणजे ज्या गावात सगळे लोक रत्नाचं चांगल्या प्रकारचे परीक्षा करण्यामध्ये निष्णात आहेत आणि त्या गावामध्ये जाईल गंडकी तरी सोडावी. तर त्या ठिकाणी गंडकी म्हणजे गंडकी नदीमध्ये असणारा जो शालिग्राम आहे त्या शालिग्रामासारखा किंवा एक शालिग्रामासारखा दिसणारा कसोटीचा दगड किंवा गंडकी नदीमध्ये सापडणारे जे पाषाण म्हणजे शालिग्राम, ते शालिग्राम त्या ठिकाणी न्यायचे वास्तविक आणि त्या नेऊन काय सांगायचं काही रत्न आहे. तर त्या रत्नपारखी लोक शालिग्रामाला पाषाण म्हणतील का? ते म्हणणार नाहीत. आणि काश्मीरी न करावी मिडगण जेवी, काश्मीर म्हणजे स्फटिक आहे आणि तिथं समजा तुम्ही भगवान विष्णू म्हणून शालिग्राम आहे म्हटलं असे कोणी लोक मानत असतील तर तुम्ही त्या ठिकाणी ते नेऊ शकता, पण रत्न म्हणून जर तुम्ही सांगायला लागले तर कोणी त्या शालिग्रामाचा स्वीकार करणार नाहीत. किंवा काश्मीरी न करावी मिडगण जे, काश्मीर म्हणजे स्फटिक आणि त्या स्फटिकाची जर तुम्ही स्तुती करायला लागले त्या गावामध्ये की इथं हा स्फटिक नाही, हा काय आहे
रत नाही. तुम्ही किती मिडगण म्हणजे स्तुती केली तरी कोणी त्याला घेईल का? घेणार नाही. का दुसरा एक अर्थ दिला की काश्मीरी न करावी, काश्मीरी म्हणजे सरस्वतीची. सरस्वतीची तुम्ही स्तुती करू नये, कारण सरस्वती ही स्तुती करणार म्हणजे वाणी न करणार, आणि वाणीची देवताच मुळात कोण आहे? सरस्वती. तिची स्तुती तुम्ही काय करू शकणार आहे? करू शकणार नाहीत. कायसा वासू कापुरा मंद जेथा अवधारा पिठाचा विकरा ते साते. आता ही दृष्टांत माऊली कशासाठी देतात ही गोष्ट लक्षात ठेवायची की जर आपण व्याख्यान विषयाला सोडून केलं तर जे रसिक श्रोते असतात ते त्याच्याविषयी त्याच्याकडं लक्ष देत नाही, त्याची उपेक्षा करतात. तीच गोष्ट उदाहरणाने माऊली सांगतात. कायसा वासू कापुरा मंद जेथा अवधारा पिठाचा विकरा ते साते. ते साते म्हणजे त्या बाजारात, साते म्हणजे बाजारात. तर एका बाजारात गेले आणि त्या बाजारात पाहिलं तर तिथं आहे ना सुगंधी पदार्थ घेत असताना कापरासारखा सुगंधी पदार्थ आहे का दुसरा? परंतु जेथ त्या बाजारात कापूर पाहिला तर लोक काय म्हणे, कापूर घ्यावं, सुगंधी पदार्थ पाहिजे ना. तर ते म्हणतात कापुरा मंद वासू. ह्या कापराचा तर एकदम मंद सुगंध आहे, हे नाही, ह्याच्यापेक्षा चांगला सुगंध पाहिजे, असं ज्या बाजारात चर्चा चालते. आणि तेथ अवधारा पिठाचा विकरा कायसा. तुम्ही अवधारा ऐका की या ठिकाणी तेथ पिठाचा विकरा कायसा. तिथं तुम्ही एखादं धान्याचं पीठ घेऊन गेले आणि तुम्ही म्हणायला लागले की हा सुगंधी पदार्थ आहे. अरे कापराला कोणी विचारत नाही, त्याला मंद गंध आहे असं म्हणतात. तर तुमच्या पिठाला सुगंधी पदार्थ म्हणून कोणी स्वीकारील काय? अर्थात स्वीकारणार नाही. म्हणून ये सबे बोलकेपणाचे निक्षोभे लाग सरू न लभे बोला प्रभू. आता म्हणून ही जी सभा आहे ही सभा साधू संतांची. नामनोबारायांच्या समोर कोण बसलेले? निवृत्तीनाथ प्रभृती असणारे महापुरुष त्या ठिकाणी श्रवण करण्यासाठी समोर बसलेले आहेत. आणि म्हणतात ये सभे, या सभेमध्ये बोलकेपणाचे निक्षोभे. मला बोलता येतं म्हणून या बोलकेपणामुळं किंवा ह्या वक्तृत्वामुळं ते कसा त्याचा बोलकेपणाचा क्षोभ म्हणजे आवेग. त्या ठिकाणी बोलण्याच्या आवेगामध्ये, आवेशामध्ये मी जर बोलायला लागलो ह्या 80 विषयी तरी हे प्रभू या बोला लाग सरू न लभे. अहो स्वामी, माझ्या बोलाला कोणीही लाग सरू म्हणजे त्याचा काही संबंध कोणी करणार नाही किंवा त्या बोलाला पसंती देणार नाही. हा माझं बोलणं लोकांना लाग सरू न लभे. त्याला जवळीक कोणी त्या माझ्या बोलण्याला हृदयाशी कवटाळील असं नाही, ते त्यांना पसंत होणार नाही. म्हणून म्हणतात लाग सरू न लभे. या ठिकाणी हे बोलणं लोक जवळ करणार नाहीत, स्वीकार करणार नाहीत. आणि सामान्य आणि विशेषा सकळई किजेल देखा तरी कानाचे मुखाकडे न्याल ना तुम्ही. तर ते म्हणतात जर समजा मी काही अहिंसा म्हटलं, अहिंसेबद्दल कोणत्या जीवाला मारू नये याला म्हणतात अहिंसा असं सामान्यपणे कोणी सांगेल. त्याच्यापेक्षा बारीक गेलं तर शरीराने मनाने वाणीने त्याला कधी कोणाला दुखवू नये, पीडा करू नये याला म्हणतात अहिंसा. काही लोक म्हणतील की अहिंसा म्हणजे काय? जर एखाद्याला पीडा होत असेल तर दुसऱ्याची हिंसा करून त्याचे प्राण वाचवले, ती सुद्धा काय आहे? अहिंसाच आहे. कोणी म्हणतील यज्ञाधिकामध्ये बळी देऊन त्या ठिकाणी अनावृष्टी किंवा दुष्काळ याचं निवारण केलं तर ती सुद्धा काय आहे? अहिंसा आहे. असं विशेष रीतीनं काही बोलतात अहिंसेविषयी, काही सामान्य रूपाने बोलतात. मग आम्ही काय म्हणायचं, अहिंसेमध्ये ही एक मतं आहेत आणि ही एक मतं आहे, म्हणजे दोन्ही मतं अहिंसेवरच आहे. म्हणजे दोन्ही मताची काय केले? मिश्रण किंवा सरबेसळ केली. आणि आम्ही म्हणायला लागलो सामान्य आणि विशेषा सकळई की जेल देखा. सामान्य आणि विशेष हे सकळई म्हणजे दोन्ही एकत्र करून त्यांचा संकर करून आम्ही जर सांगितलं तरी कानाचे मुखाकडे न्याल ना तुम्ही. तर तुम्ही काय करणार? कान खरं काय आहे की परमात्मा जो आहे ना त्या परमात्म्याला जर आपल्याला आत्मसात करायचं असेल, जसं आपण अन्न खातो तर मुखाने खातो आणि नंतर त्याचा आपल्या आत्मसात म्हणजे आपल्या रस रक्तात त्याचं परिणती होत असते किंवा रूपांतर होत असतं. तसं या ठिकाणी आपल्या जीवनात परमात्मा आत्मसात करायचा असेल तर मुख कोण आहे? कानाचं मुख आहे. आपण चिंतन केलेलं आहे प्रविष्ट हा कर्णरंध्रेनं, कानाच्या बिळातून परमात्मा हा आपल्या हृदयामध्ये जात असतो. तेव्हा त्या
परमात्मा प्राप्तीचे इच्छुक असणाऱ्या तुम्हाला परमात्मा प्राप्तीचं साधन काय आहे? श्रवण. आणि त्या श्रवणेंद्रिय हेच कोणी काय आहे? मुख. परंतु मी जर अशा प्रकारचं एकमेकाचं मिश्रण करू, सामान्य अहिंसा आणि विशेष अहिंसा, या दोन्ही अहिंसाच आहेत असं म्हणून जर मी तुम्हाला सांगितलं असतं तर तुमच्या कानाने ते तुम्ही ऐकलं नसतं. ते शब्द तुम्ही कानावर म्हणजे कानरूपी मुखाकडं तुम्ही नेले नसते, त्याचं ग्रहण केलं नसतं, हा विषय तुम्हाला पटला नसता. याला अहिंसा म्हणतात, याला अहिंसा म्हणतात. नेमकी अहिंसा काय आहे याचा निर्णय जर मी केला नसता आणि त्याच्यासाठी हा विस्तार केला नसता तर अहिंसेचं स्वरूप ऐकण्याकडं तुमची प्रवृत्ती झाली नसती. शंकेचे निगदळे जै शुद्ध प्रमेय मैळे तै मागुतिया पावली पळे अवधान येते. तेव्हा इथं एक वक्त्याला एक सूचना सुद्धा माऊली या ठिकाणी सांगत आहेत की जर आपण बोलत असताना शंकेचे निगदळे, माणसाला शंका येते ना अंतःकरणात, तर शंकेसारखं दुसरं मालिन्य नाही. म्हणजे शंका येणं हे एक प्रकारचं गदळ, गदळ म्हणजे जुन्या काळचा शब्द आहे की ते एक प्रकारचं मालिन्य. आणि शंकेचे निगदळे म्हणजे शंकेच्या मालिन्यामुळं जर शुद्ध प्रमेय मिळले, आपल्याला ऐकायचं काय? शुद्ध प्रमेय, अगदी विशुद्ध स्वरूपातला असणारा सिद्धांत. परंतु त्याच्यामध्ये जर शंका येईल असं जर काही राहिलं, श्रोत्याला त्याच्यामध्ये शंका राहिली तर ते शुद्ध प्रमेयसुद्धा काय होतं? मलिन होतं. म्हणजे माणसाने असं चिंतन केलं पाहिजे किंवा त्या वक्त्याने की त्याच्या अंतःकरणात जेणेकरून शंका राहणार नाही, संशय राहणार नाही. संशयाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ. संशयरूपी ग्रंथी किंवा गाठी सुटल्या नाही तर माणसाच्या अंतःकरणात शीतलता, आल्हाद होत नाही. म्हणून म्हणतात की शंका ठेवता कामा नये. आणि होतं काय? ऐकणारे जे श्रोते त्या आलेले कशासाठी असतात की आपल्याला ह्या शब्दाचा ह्या विषयाचा निर्णय व्हावा. आणि निर्णय होण्याऐवजी काय झालं? ह्याच्या व्याख्यानाने त्यांच्या अंतःकरणात आणखीन शंकांचा जर उद्भव झाला तर काय होतं? शुद्ध प्रमेय त्यांना कळतच नाही, सिद्धांत त्यांना कळतच नाही. आणि मग काय होतं? तर त्यांनी जे एकाग्रतेने टक लावून बसलेले आहेत ते मागुतिया पावली पळ्या अवधाने येते. आणि ते अवधान म्हणजे त्यांचं जे चित्त आहे ते मागच्याच पावलाने मागच सरतं. काय ऐकायचं हे? याच्यातून तर फार आणखी आपल्याला शंका निर्माण झाल्या. स्वामी महाराज नेहमी सांगायचे, ग्रंथ ज्याला म्हणतात ना, ग्रंथ ज्ञानेश्वरी हा ग्रंथ आहे, इतर पुस्तक आहेत. कारण त्याच्यामध्ये काय होतं? इतर जर आपण ह्या सत्शास्त्राच्या अतिरिक्त दुसऱ्या ज्याला आपण ग्रंथ म्हणतो आणि त्यांचं जर आपण चिंतन केलं किंवा त्याचा ते जर आपल्या बुद्धीमध्ये ठसून गेलं तर त्याच्यापासून काय होतं? अनेक प्रकारच्या ग्रंथी होतात. ग्रंथी करणारे कथा कादंबरी आहेत, नाटक आहे आणि दुसरी व्याख्यानं आहेत. परंतु या ठिकाणी ज्ञानेश्वरी जे आहे हाही ग्रंथ आहे, पण हा ग्रंथ काय आहे? ग्रंथी भेद करणारा आहे. आणि त्या काय? ग्रंथी म्हणजे गाठ. ह्या अनेक अंतःकरणात शंकारूपी ग्रंथी निर्माण करणारे इतर ग्रंथ आहेत. आणि हा जो ग्रंथ आहे हा शंकेचं निरसन करणार आहे. अर्थात या ठिकाणी तुमच्या शंकेचं निरसन होणं हे आवश्यक होतं, म्हणून मी हे बोललो. का करोनी बाबळीची बुंथी जळे जे ठाती तयांची वास पाहती हंस काही. आता आणखीन उदाहरण देतात की बाबुळीची बुंथी, बाबुळी म्हणजे शेवाळ, गोंडाळ, आणि त्याची बुंथी म्हणजे त्याच्यावरचं असणारं पडदा किंवा आवरण. तर त्या शेवाळाचं आवरण जिये जळे ठाती, जिये जळे म्हणजे ज्या पाण्यामध्ये ते काय असतं? शेवाळाचं आवरण असतं. तयाची वास हंस पाहती काय? त्या जागेचे वाट कधी हंस पाहतो का? त्या पाण्याचा हंस कधीही स्वीकार करत नाही. जर शुद्ध जल असलं तरच हंस त्या ठिकाणी जाईल आणि त्याच्यामध्ये निमज्जन करील. परंतु जर त्याच्यावर शेवाळ असेल तर ते त्याचं सेवन करणार नाही. का आभ्रा, अजून उदाहरण सांगतात, का आभ्रा पहिलीकडे जे येत आहे चांदीने कोडे तई चकोरे चाचुवडे उचलते ना. किंवा कधी कधी काय होतं? आभ्रा पहिलीकडे म्हणजे ढगाच्या पलीकडं चंद्र आहे. काल कोजागरी पौर्णिमा होती आणि काही वेळेला आभाळ आलं की त्या आभाळामुळं काय
चंद्र आपल्याला दिसत नाही, परंतु त्याचे किरण काही ना काही भेदून खाली येतातच ना. परंतु तरीसुद्धा चकोरे चाचोडे उचलती ना. जो चकोर पक्षी असतो ना, तो चंद्रामृताचं म्हणजे सरळ चंद्रापासून निघालेली जी किरणं आहेत, आपण कालच कोजागिरी झाली, त्या कोजागिरीमध्ये आपण ते दूध तापवतो आणि त्या दुधामध्ये चंद्राची प्रतिमा पाहतो, म्हणजे त्याचे किरण येतील, ते अमृत, त्या चंद्रकिरणातलं अमृत त्या दुधामध्ये जाईल आणि ते दूध प्राशन करून आपलं आरोग्य चांगलं होईल म्हणून आपण घेतो. पण हा जो चकोर पक्षी आहे तोही चंद्रामृताचं सेवन करतो. परंतु जर त्या ठिकाणी ढगातून आलेलं, मध्ये ढगाचं आवरण आहे आणि मग ते चंद्रकिरण त्या ढगाचा भेद करून आले, पण त्यांना काय झालं, त्या ढगाचा पडदा जो होता त्यांनी त्या चंद्राला झाकलेलं होतं आणि ती अशा प्रकारची उच्चिष्ट अशी किरणं तो चकोर पक्षी कधीही ग्रहण करीत नाही. आभ्रा पहिलीकडे जे येत चांदणे कोडे, ते चकोरे चाचोडे उचलते ना. तो आपली चाचोडे म्हणजे चंचू उचलते ना, म्हणजे वर करत नाही का त्याचं आपण प्राशन करावं. तैसे तुम्ही वासन पाहाल ग्रंथू नेघा वरी कोपाल, जरी निर्विवाद नव्हेल निरूपण. तसंच म्हणतात तैसे तुम्ही वासन पाहाल, तर तुम्ही ह्या ग्रंथाविषयी वासनपान म्हणजे लक्ष देणार नाहीत. ग्रंथू निघा आणि मग काय कराल, तुम्ही ग्रंथाचा स्वीकार करणार नाहीत. वरी कोपाल, उलट माझ्यावर काय होणार, रागावणार की अरे यांनी जे विषय अनेक प्रकारच्या शंका याच्यामध्ये उलट निर्माण झाल्या, यांनी तत्वाचं निस्संदेह वर्णन केलेलं नाही, म्हणून तुम्ही या ग्रंथाकडं ढुंकून देखील पाहणार नाही आणि उलट माझ्यावर रागावणार. ग्रंथू निघाल, ग्रंथाचं ग्रहण करणार नाहीत, परंतु उलट तुम्ही माझ्यावर अधिक रागावणार. कधी, जरी निर्विवाद नव्हेल निरूपण, जर ह्या ग्रंथाचं निर्विवाद निस्संदेह करणारं, संशय रहित करणारं असं चिंतन मी जर तुमच्या पुढं करणार नाही, तर ते तुम्ही माझ्यावर रागावणार. न बुझाविता मते न फिटे आक्षेपाचे लागते, ते व्याख्यान जी तुमते जोडून निधी. ते म्हणतात अनेक विरुद्ध मतं जेव्हा असतात सिद्धांताच्या, तेव्हा न बुझाविता मते, त्या मतांचं जर आपण बुझावणं म्हणजे निराकरण केलं नाही आणि न फिटे आक्षेपाचे लागते, त्या विषयासंबंधाने येणारे जे आक्षेप किंवा संशय आणि त्या संशयाचं लागतं म्हणजे संबंध, तो जर आपण निराकरण केला नाही, तर ते व्याख्यान जी तुमते जोडून नेदी, तर ते व्याख्यान तुमचा आणि माझा जोड किंवा संबंध होऊ देणार नाही. तुम्हाला तुम्ही श्रोते आणि वक्ता हा जो संबंध आहे, हा संबंध टिकणार नाही, ते व्याख्यान तुमच्या पुढं सरतं होणार नाही. येरवी तरी साचोकारे तुम्ही गीतार्थाचे सोयीरे, जानोनी गीता जीवसरे धरिली मिया. राहिली का? हां. आणि माझे तव आघवे ग्रथन, एक ओळी राहिली. आणि माझे तव आघवे ग्रथन येण्याची भावे, जे तुम्ही संती व्हावे सन्मुख सदा. या ठिकाणी माऊली म्हणतात आणि माझे तव आघवे ग्रथन, आणि ह्या संपूर्ण ग्रंथातलं माझे जे विचार आहेत ते येण्याची भावे याच भावनेने आहेत की तुम्ही संती सदा सन्मुख व्हावे. तुम्ही सगळ्या संत जे आहेत त्यांनी माझ्या सन्मुख व्हावं, म्हणजे त्यांनी माझ्यावर कृपा करावी, त्यांनी माझ्यावर माझ्या दृष्टीनं मी हे जे ग्रंथ करण्याला प्रवृत्त झालो, तुम्ही सर्वांनी एकाग्र चित्ताने माझ्या सन्मुख होऊन माझ्यावर कृपा करावी, अनुग्रह करावा, या भावनेने मी या ठिकाणी प्रवृत्त झालेलो आहे. आणि जर समजा मी अशा प्रकारचं पाल्लाळिक व्याख्यान करायला लागलो, संशय ठेवायला लागलो याच्यामध्ये, तर त्याच्यामुळं काय होईल, तुम्ही माझ्या सन्मुख होणार नाही, तुमची कृपा मला मिळणार नाही. येरवी तरी जे आपुले सर्वस्व द्याल, मग येते सोडवणी न्याल, म्हणून ग्रंथू नव्हे ओल साचची हे. येरवी तरी साचोकारे तुम्ही गीतार्थाचे सोयीरे, जानोनी गीता जीवसरे धरिली मिया. माऊली म्हणतात एरवी, दुसऱ्या बाजूने जर पाहू लागलो तर साचोकारे खऱ्या अर्थाने तुम्ही गीतार्थाचे सोयरे,
तुम्हाला गीतार्थाची तुम्ही नातलं कोणाचे, गीतेच्या अर्थाचा तुमचा संबंध आहे. म्हणजे तुम्ही या ठिकाणी गीतेचा अर्थ मला कळावा या दृष्टीनं तुम्ही या ठिकाणी प्रवृत्त झाले, श्रवणाला प्रवृत्त झाले. आणि हे जाणवणी आणि हे माझ्या लक्षात आलं की तुम्हाला काय पाहिजे, गीता पाहिजे, तुम्हाला गीतेचा अर्थ कळला पाहिजे, म्हणून या ठिकाणी तुम्ही श्रवणाला प्रवृत्त झालेले आहात. आणि हे जाणवणी आणि हे मी जाणलं म्हणून मग मी काय केलं तर गीता जीवसरे धरली. मी ही गीता जी आहे ती जीवाभावाने आपल्या हृदयाशी कवटाळलेली आहे. ते म्हणजे का, गीता हा ग्रंथ चिंतनाला निवडलेला आहे की ह्या ग्रंथाचं व्याख्यान केलं की सगळे श्रोते जे आहेत ते सगळे श्रोते एकाग्र रीतीनं श्रवण करून माझ्यावर कृपा करून या ठिकाणी ग्रंथाचा अर्थाचं चिंतन होईल किंवा समजून घेतील. आणि त्या निमित्ताने मी सुद्धा जीवाभावाने ही गीता माझ्या हृदयात धारण केलेली आहे. आता ही गीतेचा जर तुम्हाला सांगू का वर्णन म्हणतात, जे आपुले सर्वस्व द्याल मग येते सोडवून न्याल, म्हणून ग्रंथु नव्हे ओल साचची हे. जे कारण आपले सर्वस्व द्याल, तुम्ही आपलं सर्वस्व जे काय आहे तन मन धन हे जर तुम्ही मला द्याल तरच मग येते आपलं या ठिकाणी तुमच्याजवळ जे काही धन आहे ते सर्व धन तुम्ही मला द्याल तर येते सोडवून न्याल, तर तुम्ही ह्या गीतेला सोडवून न्याल. म्हणजे ह्या गीतेचा अर्थ जो आहे तो तुम्हाला स्पष्ट रीतीनं कळेल, तुमच्या बुद्धीवर आरूढ होईल. लोक म्हणतात आम्ही ग्रंथ सोडवले म्हणजे त्या ग्रंथाचा अर्थ आम्ही चांगल्या प्रकाराने समजून घेतला. ह्या ग्रंथाचा अर्थ समजून घ्यायचा असेल तर तुम्हाला सर्वस्व द्यावं लागेल. आता त्या आपण सांगितलं तो सर्वस्व म्हणजे काय, आपलं स्वतःचं जे काय आहे नाही ते. तर या ठिकाणी माऊलींना कोणतं सर्वस्व पाहिजे तर कृपा सर्वस्व. त्या ठिकाणी श्रोत्यांचं प्रेम पाहिजे, म्हणजे प्रेम हे सुद्धा काय आहे, धनच आहे. आणि त्यांची चित्ताची एकाग्रता करणं हे सुद्धा त्यांचं धनच आहे. आणि कृपा हे त्यांचं धन आहे. म्हणून हे कृपाधन मला तुम्ही द्या, प्रेमधन तुम्ही मला द्या, तुमचं चित्ताचं एकाग्रतारूपी किंवा अवधानरूपी धन मला द्या. आणि मग येते सोडवून न्यालं, आणि मग तुम्हाला हा अर्थ कळेल. म्हणून ग्रंथु नव्हे ओल साचची हे. हा जो गीता ग्रंथ आहे ना, हा ग्रंथ नाही माऊलींच्या दृष्टीनं, ही साचची ओल. खऱ्या अर्थाने ही ओल म्हणजे तारण. जसं एखादा सावकार आहे तो काही तारण ठेवतो आणि मग त्या कुळाला पैसे देतो, त्याप्रमाणे गीता ही तुमची मी काय केलेली आहे, तारण म्हणून ठेवलेली आहे. आता तुम्हाला जर सोडवायचं असेल तर त्याच्या मोबदल्यात तुम्ही माझ्यावर अत्यंत कृपा करा, आणि त्या मोबदल्यात मी तुम्हाला ही गीता जी आहे त्या गीतेचं कथन करील, निरूपण करील. का सर्वस्वाचा लोभ धरा, ओलीचा आवेरू करा, तरी गीते मज अवधारा, एकची गती. का सर्वस्वाचा लोभ धरा, तुम्ही सर्वस्वाचा लोभ धरला नाही, आम्ही कृपा तुम्हाला देणार नाही, कृपा ही श्रेष्ठ आहे, प्रेम तुम्हाला देणार नाही, चित्त एकाग्रत करणार नाही, असं म्हणून जर त्या ओलीचा जर तुम्ही काय केला, आवेर केला. आणि ओल काय आहे, गीता, आणि ती कोणाजवळ आहे, माझ्याजवळ, आणि ती मी जीवाभावाने धारण केलेली आहे. तेव्हा सर्वस्वाचा लोभ धरा, तुम्ही सर्वस्वांचा लोभ धराल आणि ओलीचा आवेरू करा. आणि सर्वस्वाचा लोभ धरा म्हणजे गीता नाही मिळाली तरी चालेल, तर मग ओलीचा काय केला, तुम्ही आवेर केला. ओल म्हणजे तारण दिलेली जी गीता तिचा आवेर केला, उपेक्षा केली. आणि ते लागी तरी गीते मज अवधारा, एकची गती. मग गीतेची माझी काय होईल, एकच गती होईल. गीता कोणाजवळ आहे, माझ्याजवळ, आणि तुम्ही गीतेचा काय केला, आवेर, का माझा पण आवेर केला. मग गीता आणि माझी दोघांची एक गती म्हणजे उपेक्षणीय गती होईल. त्या गीतेची तुम्ही उपेक्षा केल्यासारखं होईल. म्हणजे माझ्या आणि गीतेच्या वाट्याला काय येईल, उपेक्षा वाट्याला येईल असं सांगतात. किंबहुना मज तुमची कृपा काज, ते लागी व्याज ग्रंथाचे केले. किंबहुना फार काय सांगू, माऊली म्हणतात मज तुमची कृपा काज. माझं सगळं काय आहे, कार्य कशावर अवलंबून आहे, तुमच्या कृपेशी माझं काज, म्हणजे त्या कृपेशी माझं कर्तव्य आहे. म्हणजे कृपा मला तुमच्यापासून प्राप्त व्हावी. माझं सगळं काम महत्त्वाचं काय आहे, तुमची कृपा संपादन करावी. किंबहुना
मज तुमची या कृपा काज. आणि तिये लागी व्याज ग्रंथाचे केले. आणि तिये लागी म्हणजे ती कृपा माझ्यावर व्हावी म्हणून ह्या ग्रंथाचं व्याज म्हणजे ग्रंथाचं निमित्त केलेलं आहे. ह्या ग्रंथाच्या निमित्ताने तुमची कृपा मला प्राप्त व्हावी म्हणून मी हे प्रवृत्त झालो. तरी तुम्हा रसिकांजोगे व्याख्यान शोधावे लागे म्हणून मतांगे बोलो ठेला किंवा बोलो ठेल गेलो असाही पाठ आहे. आता तुम्ही इतके रसिक लोक सर्वस्व सोडून चित्त एकाग्र करून जर तुम्ही श्रवण करायला आले, तुमच्या रसिक लोकांच्या समोर मला व्याख्यान करायचे. एक संस्कृतमध्ये सुभाषित आहे, सगळं आठवत नाही, पण त्याच्यामध्ये असं एक चांगला जो कवी आहे तो कवी म्हणतो की मी जे रसमय लिखाण करत आहे तर ते काही लोकांना काय आहे, जसं एखाद्या आंधळ्याला आरसा दाखवला तर काय उपयोग आहे का, बहिऱ्यापुढं गायन केलं तर काय उपयोग आहे का. तर श्रोता रसिक नसेल आणि त्याच्यापुढं सांगण्याचा प्रसंग आला तर तो म्हणतो की माझ्या जीवनात मला दारिद्र्य दे, किती संकट दे, फक्त एकच करतो कवी म्हणतो सरस्वतीला की जो अरसिकेशु कवित्व निवेदनम शिरसी मा लिख मा लिख मा लिख. म्हणजे अरसिक लोकांच्या पुढं जर हे शास्त्र सांगण्याचं जे काही किंवा रसमय असं साहित्य सांगण्याचं मला कधी प्रसंग येऊ देऊ नकोस. तसं या ठिकाणी रसिक लोक माझ्यासमोर आहेत तर त्यांच्या जोगे व्याख्यानं शोधावे लागेल, त्यांना जेणेकरून आनंद होईल अशाच प्रकारचं व्याख्यान मी केलं पाहिजे. म्हणून म्हणतात किंबहुना तुम्हा रसिकाजोगे व्याख्यान शोधावे लागे मनोनी मतांगे बोलो ठेला. म्हणून मी ही मतांग म्हणजे वेगवेगळी असणारी जी मतं आहेत त्या मतांविषयी बोलून गेलो, म्हणजे विस्तार केला, त्या मतांचं खंडन केलं. आणि ते करत असताना तव कथेशी पसरू झाला श्लोकार्थू दुरी गेला की जो क्षमा या बोला आपत्यामज. आता त्या रसिकांजोगं व्याख्यान करत असताना असं झालं की कथा वाढत गेली, कथेसु पसरू झाला, कथा या ठिकाणी तिचा विस्तार होत गेला, श्लोकार्थू दुरी गेला. आणि अमानित्व मदंबित्वम अहिंसा क्षांतिरार्जवम या श्लोकाचा जो अर्थ आहे तो कसा गेला, दूर गेला, त्याच्यापासून मी दुरावलं गेलो, म्हणजे दूर गेलो, विषयांतर माझ्याकडून झालं. की जो क्षमा यया बोला आपत्यामज. यया मज आपत्या क्षमा किजो. मी तुमचं लहान अपत्य म्हणजे संतान आहे, बालक आहे, त्या मला ह्या श्लोकार्थापासून दूर गेल्याबद्दल मला क्षमा करा असं माऊली म्हणतात. आणि घासा आतील हरळू फेडिता लागे वेळू ते दूषण नव्हे खडळू सांडावा की. पुन्हा माऊली काय, हे बोलणं जर माणसाने की माऊली बोलत आहेत नेवाशाच्या खांबाला टेकून आणि निवृत्तीनाथ प्रभृती सर्व महानुभाव त्या ठिकाणी श्रवण करतात आणि त्याच्याशी संवाद करताना वक्ता आणि श्रोता यांच्या संवादामध्ये वक्त्यांनी कशा सावधानता ठेवली पाहिजे, काय त्याच्या ठिकाणी सद्गुण असले पाहिजे हे याच्यामधून दिसून येतात. माऊली काय म्हणतात की मग तुम्ही म्हणाल हो श्लोकार्थ दूर गेला, व्याख्यान फार केलं, विषयांतर झालं ऐकी नाही आणि क्षमा मागितली, करतो क्षमा. पण माऊली असं सांगतात ह्या म्हणण्यामध्ये सुद्धा आणखी नाही, मी काय अनावश्यक केलं आहे का हे, खरं तर हा दोष विषयांतर दोष आहे का विषयाला अनुसरूनच आहे. जरी त्या ठिकाणी विषय अहिंसा थोडा असला त्याचं निरूपण थोडक्यात करण्याऐवजी विस्ताराने केलं, परंतु खरं त्याचं स्पष्टीकरण झालं की नाही. मग तीच गोष्ट माऊली सांगतात बरोबर आहे, क्षमा करा मला, परंतु आणखी एक गोष्ट लक्षात घ्या, हे सांगणं तुम्हाला आवश्यकच होतं आणि हे सांगताना विस्तार केल्यामुळे थोडा वेळ लागणारच होता, पण लागला तरी हरकत नाही, आवश्यक आहे ती गोष्ट सांगितलीच पाहिजे. म्हणून म्हणतात घासा आतील हरळू, उदाहरण देतात माऊली, घासा आतील हरळू फेडिता लागे वेळू ते दूषण नव्हे खडळू सांडावा की. एखाद्या माणसाने घासा आतील हरळू, त्यांनी जेवण करत असताना घासामध्ये एक हरळ म्हणजे खडा गेला आणि तो फेडिता वेळू लागे आणि तो खडा काढायला त्याला जिभेने पुन्हा बाजूला करून किंवा बोट घालून त्याला बाहेर टाकावं लागलं, परंतु तो लवकर खडा लक्षात आला नाही. म्हणून फेडिता लागे वेळू, तो खडा टाकत असताना त्याला जरी थोडा वेळ लागला तर दूषण नव्हे, किती वेळ झाला घास खायचं तर ते खडाच हे करत बसला असं म्हणून त्याला नाही तर गिळून टाकायचं, असं करून चालेल का. तर त्या ठिकाणी तो फेडावा लागे वेळू, तो फेडताना म्हणजे टाकून देताना थोडा वेळ लागतो, परंतु हे दूषण नव्हे, परंतु हे काय दोष आहे का त्याचा, उलट काय आहे सांडावा की तो टाकलाच पाहिजे. तसं
ह्या माझ्या सांगण्यामध्ये हे काही दोष याच्यावर अहिंसा पदावरच्या असणारे इतर मतांचं खंडन करत असताना या ठिकाणी जरी थोडासा वेळ लागला तरी तो वेळ लागला तरी हरकत नाही, पण आता तुमच्या मस्तिष्कामधून ते जे दोषांनी युक्त मतं होती त्या मतांचा निराश झाला की नाही, त्या दोषांचा निराश झाला ना, म्हणून म्हणतात अजून माऊली सांगतात का संवचोरा चुकविता दिवस लागली या माता कोपावे की जीविता जिताने की जे का अथवा समचोरा चुकविता. एखादा सावचोर असतो तो तुम्हाला कोणत्या गावाला जायचे हे त्याला माहिती आहे, आज बाजारात यांनी बैल विकला, याच्याजवळ पैसे आहेत, मग तो म्हणतो मला अमक्या गावी जायचं, तो म्हणतो मलाही तिकडं जायचं, चला बरोबर. त्याच्या डोक्यात काय आहे की याचे जे पैसे आहेत ते लुटावे. तो हा याला म्हणतात सावचोर. दिसायला साव पण असायला चोर, त्याला संवचोर किंवा सावचोर म्हणतात. का संवचोरा चुकविता दिवस लागली या माता. मग यांनी खुबीनं त्याला अशा ठिकाणी त्याच्याबरोबर जाताना तो जेव्हा जंगलाचा रस्ता धरायला लागला तेव्हा त्याला हळूच कुठल्या तरी गावात आले जिथं लोकांचा समूह पटकन त्याच्यामध्ये शिरला. मग त्यांना ही माहिती सांगितली, मग त्यांच्याद्वारा तो त्याला घरी येता येता वेळ लागला. संवचोरा चुकविता दिवस लागली या माता. आणि त्याला चुकवत असताना त्याला घरी येण्यासाठी जास्त दिवस लागले. मग आता घरी आल्यावर अरे तू लगेच आज यायला पाहिजे होतं, उशीर का झाला, अशी आई रागवल का त्याला. तर कोपावे की जीविता जिताने की नाही, तर आईनं त्याच्यावर कोपावं, रागावं का जिताने की जे का त्याच्यावर निमलोन उतरून टाकावं, त्याची दृष्ट काढावी. जिताने की जे म्हणजे दृष्ट काढावी. मग त्याला रागावं तुला उशीर का झाला म्हणून, का उलट त्याच्यावर निंबलोन करून टाकावं, त्याला मीठ मोहरी ओवाळून टाकावी त्याच्यावरून. परी यावरील हे नव्हे. पुन्हा बघा आता एवढं सांगितलं म्हणते बघा माऊली काय माघार घ्यायला तयार नाही, जणू काय माझ्यावर कोणताच दोष नाही. तर त्यावेळेलाही ह्या श्रोत्यांच्या पुढं आपली नम्रता माऊली कशा प्रकारे सांगतात हे मी तुम्हाला सर्व सांगितलं. परी यावरील हे नव्हे, परंतु त्यासारखं हे नाही. म्हणजे तुम्ही आता मला ओवाळावं तर अगदी माऊली तुमचंच बरोबर आहे असं म्हणावं अशी माऊलींना इच्छा नाही. माऊली काय सांगतात की यावरील हे नव्हे, परंतु यासारखं नाही. म्हणजे वरच्यासारखं माझं बोलणं नाही का त्याच्यावर निंबलोन उतरून टाकावं, आपल्या दाताखाली आलेला खडा टाकण्यासाठी वेळ लागला तरी हा दोष नाही, तसा माझा दोष नाही असं नाही, माझा मात्र हा दोषच आहे असं माऊली म्हणतात. वास्तविक हा दोष नाही, परंतु माऊली मात्र म्हणतात परी यावरील हे नव्हे, तुम्ही उपसाहिले तेची बरवे. तुम्ही हे उपसाहिलं म्हणजे सहन केलं. मी इतका विस्ताराने बोलत गेलो तरी तुम्ही एकाग्रतेने ऐकत गेलं, तेच बरवे, तेच विशेष आहे किंवा चांगली गोष्ट आहे. आता अवधारी जो देवे बोलिले ऐसे. आता म्हणजे यानंतर देवे बोलिले ऐसे अवधारी. जे आता देव पुढं काय बोलले ते तुम्ही ऐका. एवढा प्रसंग सोडला ना. आता इथं श्रोते म्हटले नाहीत, माऊलींना श्रोते म्हटले नाहीत का तुम्ही विस्ताराने बोला, पण बाकीच्या ठिकाणी तुम्ही विषयावर या, दूर जाऊ नका किंवा रसांमध्ये रसास्वादन करू नका अशा प्रकारची श्रोत्यांनी सूचना केली. आणि त्यात हा रसातिशय मुकळी गीता ग्रंथार्थ दीप उजळी करी साधू हृदय रावळी मंगळ ओखा. माऊलींना सांगितलं आमच्या हृदयामध्ये मंगल असा विषयकार आनंदाचा कर, ग्रंथाचा विषय सांगा. आम्ही रसासाठी आलेलो नाही, तत्व जाणण्यासाठी आलेलो आहे. माऊली एक ओळीसुद्धा जाऊ देत नाही, लगेच विषयावर येतात. पण इथं श्रोत्यांनी न म्हणता माऊलीने स्वतःच या ठिकाणी जणू काही अशी शंका येईल हे अगोदर गृहीत धरून त्या शंकेचं निराकरण किंवा हे विषयांतर नाही किंवा याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा सदोषता नाही हे सगळं सांगितलं. तरी पण माऊली म्हणतात हे कोण आहे, ही असे महानुभाव आहेत की साक्षात यांच्या कृपेने मी बोलत आहेत, तर यांच्यापुढं मला स्पष्टीकरण करण्याची काय आवश्यकता होती. म्हणून म्हणतात की यावरील हे नव्हे, वर जसं सांगितलं तसं हे नाही. तुम्ही उपसाहिले तेची बरवे. तुम्ही हे सहन केलं हेच खरे. म्हणजे तुम्ही मायेच्या ममतेने माझा हा विस्तारात्मक झालेलं व्याख्यान तेही तुम्ही ऐकून घेतलं. आता मात्र मी त्या विषयावर बोलत नाही. आता मी अवधारी जो देवे बोलिले ऐसे देवे बोलिले. देव असं बोलले, देव असं म्हटले ते आता तुम्ही ऐका. म्हणे उन्मेक सुलोचना सावध होई अर्जुना करू तुझ ज्ञाना ओळखी आता. मग म्हणतात उन्मेक सुलोचना. उन्मेक म्हणजे ज्ञान.
ज्ञान किंवा उन्मेख सुलोचन म्हणजे ज्याला ज्ञानाचा चांगला डोळा आहे असा म्हणजे ज्ञानदृष्टी असणाऱ्या हे पांडवा अर्जुना सावध होई, तू सावधान हो. आता तुला काय, आता तुझं ज्ञाना ओळखी करू, आता तुला ज्ञानाची ओळख करून देतो. म्हणजे ज्ञानवान पुरुष जो आहे त्याच्या लक्षणाची तुला आता ओळख करून देतो. काय की आगाध तरी ज्ञानगा ते येथे ओळख तू निरुते आक्रोशे विन जेथे क्षमा असे. आता तुला ज्ञानाची ओळखी करतो म्हणजे काय, ज्ञान तर अमूर्त आहे, त्याची काय ओळख करणार. ते ज्ञान ज्याच्या आश्रयाने राहतं तो ज्ञानवान पुरुषाचं लक्षण सांगून हा पुरुष ज्ञानवान आहे याच्या ठिकाणी ज्ञान नांदत आहे किंवा मूर्तिमंत ज्ञान म्हणजे हा पुरुष आहे. तर तो कसा ओळखावा त्याचं एक लक्षण तुला आता नंतरचं सांगतो. तरी ज्ञानगा ते येथे ओळख तू निरुते, हे ज्ञान निरुते म्हणजे खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी आहे असं तू जाण. कोणता पुरुष, तर आक्रोशे विन जेथ क्षमा असे, ज्या ठिकाणी आक्रोश म्हणजे आरडाओरड करणं किंवा त्याला दातओठ खाणं, ह्या आरडाओरडा किंवा दातओठ खाल्ल्या वाचून जो किंवा चरफड अंतकरणात झाल्या वाचून जो एखाद्या गोष्टी सहन करतो त्याला म्हणतात आक्रोशे विन जेथ क्षमा असे. किंवा याचं निरूपण म्हटलं तर विवेक चूडामणीमध्ये भगवत पूज्यपाद करतात काय, सहनम सर्व दुःखानाम अप्रतिकारपूर्वकम चिंता विलापरहितम सा तितिक्षा निगद्यते. आचार्य सांगतात की सर्व दुःखानाम सहनम, सर्व प्रकारची दुःख म्हणजे आध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक तिन्ही प्रकारची दुःख जे चिंता विलापरहितम, त्याची चिंता काळजी पण करत नाही त्या दुःखासंबंधाने आणि विलाप दुसऱ्यांना आक्रोश करून सांगत पण नाही, अशा प्रकारचे ते दुःख सहज सहन करतो त्याला म्हणतात तितिक्षा. त्याला इथं काय म्हणले, क्षमा, आपलं शांती, त्याला इथं काय म्हटलेले, शांती. तरी ज्ञानगाते येथे ओळख तू निरुते आक्रोशे विन जेथ क्षमा असे. माणसं सहन करतात पण आरडाओरडा आक्रोश जास्त करतात, आक्रोश न करता सहज सहन करणं ते कसं ते सांगतात. आता आगाध सरोवरी कमळिनी जियापरी का सदैवाच्या घरी संपत्ती जैशी पार्था तेने पाडे क्षमा जया ते वाढे तेही लक्षे ते पुढे लक्षण सांगो. माऊली ह्या दोन वयांच्या युग्मामध्ये सांगतात ज्ञानगा येथे. इथं ज्ञान म्हणजे काय तर हा आपलं आगाध सरोवरी म्हणजे आगाध म्हणजे अत्यंत खोल असणारं जे सरोवर आहे त्याच्यामध्ये जियापरी कमळिनी, त्यामध्ये मोठं जर सरोवर असेल आणि ते जर खोल असेल तर कमळिनी म्हणजे कमलाचे जे वेल आहेत तर ते वेल जियापरी ज्याप्रमाणे असतात म्हणजे अधिक खोल जात सरोवरामध्ये कमळाचे वेल विस्ताराने सगळीकडं पसरतात. किंवा सदैवाच्या घरी संपत्ती जशी, किंवा सदैव म्हणजे एखादा भाग्यवान पुरुष असला तर त्याच्या घरी जशी संपत्ती काय करते, भाग्यवान आहे त्यामुळं वाढतच जाते, त्याच्या ठिकाणी संपत्ती वाढत जाते. कमळाचा विस्तार त्या सरोवरामध्ये जसा वाढत जातो, पार्था तेने पाडे, पार्था त्याचप्रमाणे, तेने पाडे म्हणजे त्याचप्रमाणे क्षमा जया ते वाढे, ज्याच्या अंतकरणात क्षमा हा जो गुण आहे तो काय करतो, वाढतच जातो. म्हणजे त्याचा क्षमा जी आहे ती अत्यंत व्यापक अशा स्वरूपाची होत जाते आणि तेही लक्षे आणि तेही तुझ्या लक्षात येईल अशा प्रकाराने पुढे लक्षणं सांगो. अत्यंत स्पष्ट लक्षण सांगतो की हा क्षमा हे लक्षणाचं वर्णन तुला जेणेकरून ही क्षमा पूर्णपणे त्याचं ज्ञान होईल अशा प्रकाराने मी तुला सांगतो. तरी पढिये ते लेणे अंगी भावे जेणे धरिजे तेवी साहने सर्वची जया. पहा आता एक क्षमा आपण ज्याला म्हणतो किंवा शांती ज्याला म्हणतो, सहनशीलता ज्याला म्हणतो, तितिक्षा ज्याला म्हणतो, तर त्याचं स्वरूप सांगत असताना कसं पाहिजे. केवळ सहन करतो पण ते सहन करताना दात ओठ खाऊन आता कसं तरी करायचं याला सहनशीलता म्हणणं. त्याचं काही भान आपण सहन केलं हे सुद्धा ज्याच्या गावी नाही, ही खरी काय आहे, सहनशीलता आहे. तरी पढिये ते लेणे अंगी भावे जेणे धरिजे तेवी साहने सर्वची दया.
लेणे म्हणजे अलंकार, पढिये ते लेणे म्हणजे पढिये म्हणजे आवडणारा, आवडणारा जो अलंकार आहे आपल्याला, जेणे भावे अंगी धरिजे, ज्या भावनेने आपण अलंकार, आवडणारा अलंकार आणि तो आपण आपल्या शरीरावर धारण केला तर आपल्याला किती आनंद वाटतो. तेवी सर्वची साहने जया, त्याचप्रमाणे सर्वच म्हणजे आवडीचाच पदार्थ नाही, आपल्याला विरुद्ध प्रतिकूल पदार्थ जरी आला तर जितक्या आवडीनं आपण अलंकार धारण करतो तितक्या आवडीनं तो हे सर्व सहन करतो किंवा ते धारण करतो, म्हणजे त्याच्याविषयी तो कोणत्याही प्रकारची कुरबुर करत नाही. पढिये तेले त्रिविध मुख्य आघवे उपद्रवांचे मेळावे वरी पडिले या नव्हे वाकुडा जो, याच्याविषयी एक उडिया बाबांचं उदाहरण स्वामीजींनी सांगितलं, घडलेलं उदाहरण की ते चातुर्मास्यात एका ठिकाणी असताना चातुर्मास्य संपल्यानंतर तिथून 4 किलोमीटरवर एक छोटं गाव होतं. त्या गावामध्ये त्यांना भिक्षेसाठी एका मातेने बोलावलं, एका सात्विक भक्त मातेने बोलावलं आणि तिने सांगितलं की पहिली मधुकरी आमच्याकडे घ्यावी अशी इच्छा आहे. म्हणून ते सगळ्या लोकांनी विरोध केला, त्यांचं वय झालेलं होतं आणि 4 किलोमीटर पायी जायचं मधुकरीला, तर ते म्हटले की तुम्ही भिक्षेसाठी जाऊ नका. पण ते म्हणे त्यांचं अंतकरण दुखवता येत नाही, त्या मातेने बोलावले मी जातो. म्हणून त्यांच्याबरोबर काही लोक होते 1-2 आणि ते गेले. तिथं गेल्यानंतर त्या मातेचं आणि तिच्या पतीचं झालं भांडण आणि त्या भांडणामध्ये त्यांनी सांगितलं मी त्या साधूला घरात घेणार नाही आणि इथं तुला जेवण घालता येणार नाही, त्यांना भोजन त्यांना इथं घालता येणार नाही. आणि हे जाऊन तिथं पोचले, त्यामुळं त्यांनी ते पाहिलं तर मग ते शांत राहिले. शेवटी त्या मालकाने येऊन सांगितलं तुम्ही आज इथं भिक्षा मिळणार नाही, तुम्ही आपलं परत जा म्हणून. ते परत गेले. आणि ती बाई रडायला लागली. तिनं कोणीतरी त्यांच्या जवळच्या व्यक्तीला सांगितलं, त्यांनी सांगितलं तुम्ही त्यांना परत बोलून घ्या, मनुष्य पाठवा, मी यांना समजावून सांगतो. ते परत आले 1 किलोमीटरवरून जाऊन, तोपर्यंत यांचं भांडण मिटलं नाही. त्यांनी सांगितलं तुम्हाला एकदा सांगितलं होतं परत का आले, परत गेले ते माघारी, परत माघारी गेले. पुन्हा ते 1-2 किलोमीटर गेले. दुसरा एक माणसाने सांगितलं तू काही चिंता करू नको, त्यांना बोलवणं पाठव आणि मी यांना भोजन का तुझ्या मालकाची परवानगी घेतो. तरी त्यांनी परत आल्यावर त्यांनी सांगितलं एकदा झालं, 2दा झालं, आता याच्या पुढं तुम्हाला काहीतरी शिक्षा घ्यायची का काय, तुम्ही परत काय येता इथं आमच्या घरी, म्हणून ते परत माघारी गेले. आणि शेवटी त्या गावचा कोणीतरी एक मनुष्य होता सज्जन, त्यांनी तर सांगण्यात सफल झाला. आणि फक्त एवढंच का त्यांनी सांगितलं आमच्या घरात बसायचं नाही, हे घेऊन रस्त्यावर त्यांना पत्रावळीत जेवण करावं लागतं, आमची असणारी भांडीसुद्धा त्यांना मिळणार नाही. आणि त्याप्रमाणे ते परत आले आणि रस्त्यावर बसून त्यांनी ते प्रसाद ग्रहण केला आणि मग परत गेले. याला म्हणतात तितिक्षा, याला म्हणतात. तितक्याच आवडीनं त्यांनी सांगितलं की काही झालं तरी त्या बाईची जे श्रद्धा आहे त्या श्रद्धेचा भंग करण्या इतकं मोठं दुसरं कोणतं पातक नाही, म्हणून या ठिकाणी मी तो प्रसाद घेणार. आणि रस्त्यावर बसून खाऊन गेले. याला म्हणतात पढिये ते लेणे अंगी भावे, अलंकार घालावेत असे त्यांच्या आनंदात त्यांच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचा त्याचा परिणाम दिसून आला नाही असं सांगितलं. त्रिविध मुख्य आघवे उपद्रवांचे मेळावे वरी पडिलिया नव्हे वाकुडा जो. त्रिविध म्हणजे 3 प्रकारचे उपद्रव आहेत, म्हणजे संकट आहे. कोणती आध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक, तिन्ही दुःख आणि त्या दुःखांचा मेळावा, तिन्ही दुःखांचे सगळे समुदाय एकाच वेळेला आले तरी वरी पडिलिया म्हणजे प्राप्त झाले, तरी जो वाकुडा नव्हे, तर जो आकडा होत नाही म्हणजे डगमगत नाही. अपेक्षित पावे ते जेणे तोषे मानवे अनपेक्षिताही करवे तोच मानू. आणि म्हणतात अपेक्षित म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला इच्छा झालेली आहे आणि ती पावे, ती प्राप्त झाली, तर जेणे तोषे मानवे, तर त्याला जेवढा आनंद होतो, अनपेक्षिताही करवे तोची मानू. आणि त्याला जरी अनपेक्षित वस्तू जी नको आहे अशा प्रकारची प्रतिकूल वस्तू जरी प्राप्त झाली तर तिच्या प्राप्तीतही त्याला तो तेवढाच तिला मान देतो किंवा आदर करतो. म्हणजे दुःखाचा प्रसंगही तेवढ्याच आदराने आणि चांगला प्रसंग आला तेवढ्याच आदराने तो करतो. त्याच्यामध्ये म्हणजे काय, आपल्या जीवनामध्ये माणसाला काय वाटतं, माणसं देवालासुद्धा अनभिज्ञ समजतात. देवाने आपल्यासाठी काय केलं म्हणजे देव आपल्याला अनुकूल आहे, आपल्याला मुलगा नाही, धन नाही, ते दिलं तर मग म्हणतात की देवा ते दे. म्हणजे याचा अर्थ आपलं कल्याण कशात आहे तर आपल्यालाच कळतं आहे
देवाने एवढं फक्त देव काय आहे मध्ये एक चाकर आहे फक्त, त्याने आपल्याला हे द्यावं म्हणजे सुख होतं. त्याच्याऐवजी आपल्याला सुख येऊ किंवा दुःख येऊ, अनुकूलता किंवा प्रतिकूलता ही भगवंताने पाठवलेली आपल्याला एक प्रकारची काय त्याला म्हणतो पुरस्कार आहे. तो आपण तितक्याच आनंदाने घेतला पाहिजे. सुख कसा आनंदाने घेतो आणि दुःख का नको म्हणतो. एक स्वामी महाराजांनी उदाहरण दिलं की एका नावेमध्ये एक साधू बसला होता आणि अनेक लोक बसले त्या नावेमध्ये, आणि त्या नावेमध्ये जेव्हा काय झालं, थोड्या वेळाने त्या नावेला एक छिद्र पडलं आणि त्या छिद्रातून पाणी आतमध्ये यायला लागलं. तेव्हा त्या नावाड्याने सांगितलं सगळ्या लोकांना, याच्यामध्ये पोहतात तेवढेच लोक वाचतील, बाकीचे वाचणार नाही. जर सगळ्यांना वाचायचं असेल तर हे नावेमध्ये जे पाणी येतं सगळ्यांनी मिळून हे नावेमधलं पाणी बाहेर टाकलं पाहिजे. बाहेर जर नावेतलं पाणी टाकलं तर मग आपली नाव मी कशी तरी शेवटपर्यंत नेईल. सगळे लोक ते पाणी ओंजळीनं पाणी काढायला लागले सगळे. त्याच्यात तो साधू जो बसला होता तो काय करायला लागला की बाहेरचं जे पाणी आहे ना, गंगेच्या प्रवाहातलं पाणी, तो प्रवाहातलं पाणी आणखी नावेत टाकायला लागला. ते लोकांनी सांगितलं अरे टाकू नको, पण तो टाकतच राहिला. आणि ज्या वेळेला शेवटी कशी तरी ती नाव परतेराला गेली, त्या सगळ्या लोकांनी सांगितलं अहो साधू महात्मे, आज सगळ्या लोकांचे प्राण जाण्याची वेळ आली आणि तुम्ही मात्र ह्या नावेतलं पाणी, आपलं प्रवाहातलं पाणी नावेत कसे टाकत होता, हे योग्य नाही असं सांगितलं. त्यांनी सांगितलं जशी प्रभूची इच्छा. ज्या वेळेला नाव आपण तरुण जाण्यासाठीच गेलो होतो ना पलीकडं, तर त्यावेळेला परमात्म्याची तशी इच्छा होती. पण मग परमात्म्याच्या मनात आलं का आता ह्या नावेला छिद्र पाडावं आणि ही नाव बुडावी, म्हणून त्याच्या संकल्पात माझा संकल्प, आपलं स्वतंत्र संकल्प नाही. म्हणून या ठिकाणी अपेक्षित पावे, जे आपल्या इच्छेप्रमाणे पावलं ते जेणे तोषे मानवे, ज्या तोषाने तो मानवतो. अनपेक्षित आहे करवे तोच मानू. जी गोष्ट आपल्याला अनपेक्षित आहे, प्रतिकूल आहे, इच्छा नाही, परंतु ती प्राप्त झाली तर तुलाच मानू, तितकाच मान, तितकाच आदर, आदराने, तितक्याच आनंदाने तो त्याचा स्वीकार करतो असं सांगतात. आपण स्वामी रामतीर्थांची नेहमी सांगत असतो गोष्ट की स्वामी रामतीर्थ म्हणजे एक मोठे गणिताचे मोठे शास्त्रज्ञ, आणि ते प्रोफेसर म्हणून काम करत असताना ते काय आपल्या त्या लॅबोरेटरीमध्ये असायचे. त्यांना कधी जेवणाला सुद्धा घरी जाणार नाही, कधी रात्र त्याच्यामध्ये त्या प्रयोगशाळेमध्ये थांबायचे. तेव्हा एक दिवस त्यांचं पुढं लग्न झालं, त्यांना एक मुलगा झाला. त्यावेळेला मुलगा झाला तर ते घरी न आल्यामुळं त्यांना निरोप पाठवण्यात आला की सर तुम्हाला मुलगा झाला. त्या शिपायाने सांगितलं, तर त्यांनी सांगितलं की समुद्रामध्ये एक तरंग उत्पन्न झाला असं सांगितलं. समुद्रामध्ये तरंग, आणि पुन्हा आपल्या कामाला लागले. नंतर पुढं तो मुलगा मोठा झाला, 4 वर्षाचा झाला. एक दिवस असंच ते त्या प्रयोगशाळेत काही कार्य करत असताना तो शिपाई घाईनं गेला आणि त्यांनी सांगितलं की सर तुमचा मुलगा तापाने फणफणला, काय त्याला आचके आले, तो मरण पावला. तेव्हा त्यावेळेलाही तितक्या सहजतेने म्हणले की समुद्रातला तरंग समुद्ररूप झाला. याला म्हणतात की अपेक्षित पावे तेने तोषे मानवे आणि अनपेक्षिताही करवे तोच मानू. आणि खरी गोष्ट हे खरं मनुष्य जीवनाचं जर त्याला खऱ्या शांतीला प्राप्त व्हायचं असेल तर सुख आणि दुःख हे जे कल्पना आहेत ह्या फक्त मनाने केलेल्या कल्पना आहेत. आणि या कल्पनेचं अधिष्ठान जे त्यांनी असंग, निर्विकार, अस्पर्शित, अचुंबित अशा प्रकारचं आहे. आणि ते मी आहे हा बोध ज्या पुरुषाला प्राप्त झाला त्यालाच ही स्थिती प्राप्त होऊ शकते. जो मानापमानाते साहे सुख दुःख जेथ सामाये निंदा स्तुती नोहे दुखंडू. जो मानापमानाते साहे, जो मान आणि अपमान याला सहन करतो. सुख दुःख जेथ सामाये, सुख आणि दुःख जिथं सामावून जातं म्हणजे सुख आणि दुःख वेगळं वाटत नाही, ते दोन्ही समान, सुखदुःख समान. सकळ जीवांचा कृपाळ, ज्ञानाचा उद्बोध, भक्ती प्रेमाचा कल्लोळ, धन्य जगी तोची एक हरिरंगिनाचे रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. विषयी विरक्त दया नाही आपपर, संतुष्ट सर्वदा स्वये व्यापक निर्धार. जाणीव शहाणी व ओझे सांडून या दुरी, आपण वस्ती कर वर्ततसे संसारी. एका जनार्दनी नित्य हरीचे
कीर्तन, आसनी शयनी सदा हरीचे चिंतन, अशा प्रकारचा हा महापुरुष असतो. त्याचं वर्णन या ठिकाणी माऊली करतात. मानापमानाते साहे सुखदुःख जेथ सामाये, निंदा स्तुती नोहे दुखंडुजो. आणि कुणी त्याची निंदा केली किंवा त्याची स्तुती केली तरीसुद्धा तो दुखंडू नव्हे, तर त्याचं मन जे आहे ते द्विधा अवस्थेला प्राप्त होत नाही. कारण त्याला निंदा केली, तुकाराम महाराज निंदी कोणी मारी आणि वंदी कोणी पूजा करी, मग हेही नाही तेही नाही, वेगळा दोही पासोनी देहभोग भोगे घडे, जे जे जोडे ते ते बरे. की कुणी निंदा करू स्तुती करू, अवघे पावे नारायणी जनार्दनी तुकयाचे. अशा प्रकाराने मानापमानाते साहे सुखदुःख जेथ सामाये, निंदा स्तुती नोहे दुखंडू जो. निंदा आणि स्तुती यांनी त्याची मनाची दोन खंड, दोन तुकडे होत नाही. निंदा ऐकली म्हणजे त्याचं मन विषण्ण झालं आणि स्तुती ऐकली म्हणजे छाती फुगली. माऊलीने सांगितलं, निंदा मोटकी ऐके आणि कपाळ धरून ठाके, थेंबेनी विरे वारेनी शोके चिखलू जाईसा. चिखल जसा थोडं ऊन पडलं की दगडासारखा घट्ट होतं, पाऊस आला की पुन्हा त्याचा चिखल होतो, म्हणजे गाळ होतो, द्रवीभूत होतो, तसा याच्या चित्तवृत्तीवर ह्या मानापमानाचा कोणताही परिणाम होत नाही. मान अपमान गोवे अवघे गुंडोनी ठेवावे, अशी त्याची स्थिती आहे. असो, आपली नियोजित वेळ समाप्त झालेली आहे. भगवान परमात्मा करो आपल्या ठिकाणी अशा प्रकारचं मनाचं संकल्पबल, बुद्धीची निश्चयात्मिका असणारी शक्ती, तिचं जागरण करो आणि आपल्या हृदयात ही असणारी गीतेला अभिप्रेत असणारी दैवी संपत्ती, ज्ञानवान पुरुषाची ही सांगितलेली लक्षणं, ज्ञानी भक्ताची सांगितलेली लक्षणं, स्थितप्रज्ञाची सांगितलेली लक्षणं, किंबहुना गीता म्हणजे जीवनमुक्त पुरुषाचं वर्णन करणारा ग्रंथ आहे. तर अशा प्रकारची जीवनमुक्ती आपल्याला येची देही याची डोळा प्राप्त व्हावी म्हणून माऊलीच्या सत्तेतून माऊलींच्या चरणी प्रार्थना करून आजच्या चिंतनाला विराम देऊ. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.